तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 14. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला? मग चला भेटूया त्यांना. अनवॉन्टेड मॅरेज भाग 14. रुहान घाईतच फ्रेश होऊन निघाला. सगळं लक्ष हॉस्पिटलकडे लागलं होतं. सोबत कोणी गार्ड किंवा ड्रायव्हर न घेताच निघाला होता. स्पीड तर ट्रेनला पण मागे टाकेल इतकी होती. आपल्याला पोहोचायला उशीर झाला आणि तिथे आजीला काही झालं तर, हा विचार तर त्याच्या डोक्यावर बसला होता. अरे याला सांगा रे कोणीतरी, काही होत नाही त्याच्या आजीला, म्हातारी अजून खमकी आहे. अतिघाई संकटात जाई असं म्हणतात ना, ते काही उगाच नाही. रुहानची हीच घाई आज त्याला पुन्हा महागात पडली. सकाळची वेळ असल्याने सगळ्यांची गडबड होती. रस्त्याने रहदारी तशी जास्तच होती. याच्या गाडीचा वेग पाहून लोक घाबरून बाजूला होत होते तर काही बाजूला जाऊन धडकत होते. आतापर्यंत त्याच्या भीतीने न जाणे किती जणांना अटॅक येता येता राहिला होता, पण त्याची पर्वा रुहानला असेल तर शपथ. अशाच एका वळणावर अगदी समोरून येणाऱ्या गाडीला त्याच्या कारची जोरात धडक बसणार तोच रुहानने घाबरून जागेवरती ब्रेक मारला. त्यामुळे त्याचेही डोकं समोर असलेल्या स्टेअरिंगवर हलकं आदळलं. घाबरला होता तो. हार्टबीट कमालीचे वाढले होते. जागेवर गाडी गोल फिरत होती. आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे सगळे लोक काही क्षणात जमा झाले. एकच गोंधळ उडाला होता. रस्त्यावर गाड्यांची गर्दी जमली होती. रुहानने स्वतःला सावरलं आणि तसाच आधी बाहेर आला. समोरून येणाऱ्या गाडीवर असलेली व्यक्ती नाही म्हणलं तरी गाडीची हलकी ठोकर लागून खाली पडलेली पाहिलं होतं त्याने. आधीच त्याच्यासाठी एक मिनिट महत्त्वाचा होता. त्यात समोर बघ्यांची गर्दी जमल्याने त्याला लगेच गाडी काढणं शक्य नव्हतं. रस्ता जाम झाला होता. ज्या व्यक्तीमुळे हे सगळं झालं त्या व्यक्तीवर चिडून हायपर झाला होता तो. नक्की कोण सकाळी सकाळी तडमडायला आपल्या गाडीसमोर आले म्हणून तो जरा वैतागून खाली उतरला. चोराच्या उलट्या बोंबा. व्हॉट नॉनसेन्स इज दिस. गाडी नीट चालवता येत नाही का? मरायची इतकी हौस होती तर दुसऱ्यांच्या गाडीखाली? रुहान बडबड करतच त्या गर्दीमधून वाट काढत समोर पडलेल्या गाडीजवळ येऊन पोहोचला. पण खाली पडलेली व्यक्ती पाहून तो बोलता बोलता अचानक शांत झाला. इतक्या वेळ वैतागलेल्या चेहऱ्यावर आता काहीसे रागीट भाव लगेच दिसून येऊ लागले. हाताच्या मुठी रागाने लाल झाल्या होत्या. कारणही तसंच होतं. खाली पडलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून आपली शिवानी होती. आता योगायोग म्हणा की तिचं दुर्दैव, आज पुन्हा एकदा ती त्याच्या गाडीला धडकली होती. झालं असं की शिवानी आपल्या आईचे दागिने गहाण ठेवायचे म्हणून सोनाराच्या पेढीवर जायला निघाली होती. त्याच रस्त्याला दुकान असल्याने ती दुकानाजवळ पोहोचणार त्याआधीच रुहानने तिला वरती पोहोचायची सोय केली. नशीब चांगलं म्हणून अचानक ब्रेक लागल्याने ती फक्त थोडक्यात वाचली होती. अरे बिंडोक माणसा, मी तुझं काय एवढं घोडं मारलं आहे? का तू माझ्या जीवावर उठला आहे? अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही? रॉंग साईडने गाडी कोणी तुझ्या बापाने चालवली होती का? इथं जीव गेला असताना माझा. आपल्या शिवानीने साक्षात रुहानला त्याच्या बापाची आठवण करून दिली होती. त्याच्या बापाचा उद्धार करून या देवी लंगडत लंगडत त्याच्याजवळ येऊन पोहोचल्या. दोघांचेही डोळे आग ओकत होते. आता साक्षात स्वर्गाच्या दाराला हात लावून पुन्हा ती जमिनीवर आली होती. प्रचंड घाबरली होती मनातून. समोर रुहानला पाहून आता तिचं टाळकं सटकलं होतं. पुन्हा तोच म्हणून ती त्याला खाऊ का गिळू नजरेनं पाहत होती. माइंड युअर लँग्वेज. शब्द जपून वापरायला शिक, नाहीतर जीभ काढून हातात द्यायला कमी करणार नाही. महागात पडेल तुला हे सगळं. माझा बाप काढायची तुझी लायकी नाही. आपल्या लायकीत राहायचं. रुहान पण तितक्याच रागात तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. माझी लायकी काय आहे हे तू सांगायची गरज नाही. तुझी लायकी मला चांगलीच कळली आहे. सामान्य माणसांना किड्या मुंगीसारखा समजणारा तू, घमेंडी, मोठ्या घरातला बिघडलेला मुलगा, तुला रस्त्याने गाडी चालवायची तरी शिस्त आहे का रे माकडा? पुन्हा माझ्यासमोर आला तर जीव घेईल तुझा. शिवानी त्याला एक बोट दाखवत बोलत होती. मी कोणत्या अँगलने हिला माकड वाटतो?
असा प्रश्न सहज त्याच्या डोक्यात डोकावला. आजूबाजूचे सगळेच लोक त्यांची तू मे पाहत होते. शिवानी तर त्याला सगळ्या प्राण्यांची नावे देऊन त्याचा जणू उद्धार करत होती. तोही तितकाच रागाला पेटला होता. ओ चीप गर्ल, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो. आधी श्रीमंत बापाचा मुलगा दिसला की त्याच्यावरती पाळत ठेवून मुद्दामून त्याच्यासमोर यायचं, नंतर त्याची सिंपथी मिळवायची, नंतर त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा आणि मग आपल्याला हवं ते सहज आपल्या या सुंदर शरीराचा सौदा करून मिळवायचं. हेच असतं ना तुमच्या मुलींचं काम. तुमच्या या सौंदर्याचा उपयोग करून तुम्ही सहज काहीही मिळवू शकता. आताही तुला माझ्याकडून बहुतेक तेच हवं आहे. टेल मी नाव, टेल मी, तुला काय हवं आहे? रुहान जाधवकडे पैशांची कमी नाही. तुझ्यासारख्या हजारो मुली मी आत्ता उभ्या उभ्या विकत घेऊ शकतो. रुहानने असं बोलताच दुसऱ्या क्षणाला त्याच्या गालावर एक जोरात चपराक बसली. आजूबाजूची सगळी माणसं तोंडावर हात ठेवून तो नजारा पाहत होती. बघणाऱ्यांचे डोळे मोठे झाले होते. शिवानीच्या डोळ्यात आता आग उतरली होती. कोणीही येऊन आपल्या चारित्र्यावर बोट दाखवेल इतकं तर ती खपवून घेणारी नव्हती. मला विकत घेणारा अजून पैदा नाही झाला आणि तुला ज्या मुली भेटल्या असतील ना, त्यांची लायकी माझ्या सावलीला उभी राहायची. मला शिवानी पाटील म्हणतात. माझं नाव नीट लक्षात ठेव. पुन्हा माझ्यासाठी असे शब्द वापरले तर ते इकडचं थोबाड तिकडं करून ठेवेल. तू काय मला विकत घ्यायला निघाला? तुझ्यासारख्या पोरांना मी माझ्या पायाजवळ पण उभं करणार नाही. पुन्हा जर माझ्या आजूबाजूला जरी नजर आला तरी मी काय करेल हे सांगू शकत नाही. शिवानी त्याच्या अंगावर धावून जात बोलते. गर्दीतून कोणीतरी तिला मागे खेचलं. सगळे आता रुहानकडे पाहून बडबड करत होते. शिवानी एक नजर त्याच्याकडे पाहून मानेला झटका देत केस मागे टाकत मोठ्या टशनमध्ये आपल्या गाडीकडे निघाली. सध्या तिलाही घाई होती. रस्ता जाम झाला होता, त्यामुळे उगाच वाद घालण्यात तिला इंटरेस्ट नव्हता. त्याने बोललेले शब्द मनाला कुठेतरी लागले होते. आजूबाजूच्या लोकांच्या नजरा पाहून त्याला नाही पण तिलाच आता लाज वाटू लागली. गावाकडे मुलींकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. त्याने असं बोलल्यामुळे लोकांच्या नजरा आपल्यावरच खिळल्या आहेत हे जाणून शिवानीने तिथून काढता पाय घेतला. पण तिची ती चपराक रुहानच्या गालावर नाही तर सरळ हृदयावर बसली होती. आधीच असलेले घाव आता अजूनच गहिरे झाले होते. तो रागाने नुसता जळून खाक होऊ लागला होता. काही लोक त्याच्याकडे पाहून कुजबुजत होती. थोड्या वेळ तर त्याला काय करावे हे सुचत नव्हतं. इतकं डोकं ब्लँक झालं होतं. पहिल्यांदा कोणीतरी रुहान, द ग्रेट रुहानच्या कानाखाली वाजवली होती. मुलींना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा तो आज एका मुलीकडून भर रस्त्यात अपमानित झाला होता. ती मात्र त्याच्या बाजूने आपली गाडी घेऊन सुसाट निघूनही गेली. ती जाताच त्याने आपला हात जोरात गाडीच्या बोनेटवर आपटला. जिचं आयुष्य त्याला बर्बाद करायचं होतं, आज तिच्याबद्दलचा राग अजूनच वाढला होता. त्याने लगेच आपल्या खिशातून फोन बाहेर काढला. हॅलो शिवा, 1 तासाच्या आत लग्नाची सगळी तयारी झालेली हवी. त्या ब्लडी मानसलेस मुलीला तिथपर्यंत कसं घेऊन यायचं हे मी बघतो. आज रुहान जाधवचं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तयारीला लागा. कोणताही तामझाम मला नकोय. फक्त लग्न होणे गरजेचे आहे. घरातल्या किंवा समाजातल्या एकाही व्यक्तीला या लग्नाची भनक लागणार नाही याची काळजी घ्या. इतकं बोलून रुहानने आपला फोन खिशात ठेवला. अजूनही तप्त लाव्हासारखा तो आतून जळत होता. आपल्या गालावर हात ठेवून त्याने पुन्हा एकदा मनातच शिवानीला शिव्यांची लाखोली वाहिली. पुन्हा आजीचा विचार मनात येताच तो गाडीत बसला आणि भरधाव वेगाने पुन्हा हॉस्पिटलकडे निघून गेला. मी लवकरात लवकर सोडवून घेऊन जाईल, पण प्लीज या दागिन्यांना काही करू नका. फक्त काही दिवस, नंतर मी सगळे पैसे परत करेल. शिवानीने सराफाच्या दुकानात आपल्या जवळ असलेले आपल्या आईचं स्त्रीधन हृदयावर दगड ठेवून त्या सराफाच्या हाती सोपवलं. मनातून स्वतःला अगदी हतबल झालेलं अनुभवत होती, पण तिच्याकडे हा शेवटचाच पर्याय होता. मिळालेले पैसे ती आजच्या आज त्या अन्नाच्या तोंडावर मारून कायमचं जगदंब स्वीट आपल्या ताब्यात घेणार होती. त्यामुळे मनाला कुठेतरी आनंद झाला होता. शेवटी कितीही केलं तरी तेही तिच्या आईचं स्वप्न होतं.
तिच्या आईच्या स्वप्नाला तिला असं मातीमोल ठरताना पाहता येणार नव्हते. त्यामुळे तिने हा मोठा निर्णय घेतला होता. शिवानी खुश होती की आजपासून अन्नाचा चॅप्टर तिच्यासाठी कायमचा क्लोज होणार होता. शिवानीने मिळालेले पैसे व्यवस्थित आपल्या बॅगमध्ये ठेवले आणि दुकानाच्या बाहेर आली. आता सरळ त्या अन्नाकडे जायचं आणि पैसे देऊन टाकायचे. लग्न तर सोड, पुन्हा त्याचं तोंड पाहायचंही नाही असा विचार करतच तिने गाडी सुरू केली. गाडी रस्त्याला लागली आणि तिला काही समजायच्या आत अचानकपणे एक मोटरसायकल तिच्या बाजूने अतिशय भरधाव वेगाने निघूनही गेली. त्या गाडीचा वेग आणि ती गाडी अतिशय जवळून गेल्यामुळे शिवानीही थोडीशी घाबरली. तिला सावरायला काही वेळ लागला. नशीब रस्त्याने जास्त रहदारी नसल्याने काही अपघात झाला नाही. शिवानीने स्वतःला सावरलं. सहज लक्ष खांद्याकडे गेलं. काही वेळापूर्वीच तर तिने आपली बॅग खांद्याला अडकवली होती, पण आता बघते तर काय, तिची बॅग तिच्याजवळ नव्हती. शिवानीने घाईघाईत गाडी बाजूला घेतली. बॅग कुठेच दिसत नव्हती. जेव्हा ती गाडी तिच्याजवळून पास झाली तेव्हा हाताला हलकासा झटका बसल्यासारखं जाणवलं होतं. पण गाडी खेटून गेल्याने काहीतरी लागलं असेल असा विचार तिच्या मनात आला. तिची बॅगच गायब आहे हे लक्षात येताच आता मात्र पायाखालची जमीन हादरली. वेड्यासारखी रडत रस्त्याने ती तिची बॅग शोधत होती. समोरच्या दिशेला निघून गेलेल्या गाडीच्या मागे वेड्यासारखी धावत होती. त्या गाडीला त्या रस्त्याने शोधण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या गाडीचा वेग इतका जास्त होता की तिने पापणी लवायच्या आत गाडी अदृश्य झाली होती. जणू अशी कोणती गाडी तिथून गेलीच नसावी असं काहीसं झालं. लोकांची गर्दी हळूहळू तिचा आक्रोश पाहून जमू लागली. शिवानीची शेवटची आशा, सगळं काही मातीत मिळालं होतं. शिवानी तशीच रडत रडत खाली रस्त्यावर बसली आणि मोठ्याने आक्रोश करू लागली. हातात आलेली शेवटची संधीही ती आज गमावून बसली होती. आपल्याला कोण पाहतंय याचा विचारही न करता ती फक्त डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. चोरी झाल्याची चर्चा आता लोकांमध्ये रंगली होती. बराच वेळ रडून झाल्यावर शिवानी आपले डोळे पुसत घाईघाईत उठली. गाडी सुरू करून सरळ पोलीस स्टेशन गाठायचं ठरवलं. त्या चोराला इतक्या सहज ती सोडणार नव्हती. बॉस, काम झालं आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्या मुलीची बॅग माझ्याकडे आहे. आपली माणसं तिच्या मागावर आहेत. अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन त्या बाईक स्वाराने कोणाला तरी फोन केला. वेल डन. ती बॅग सुखरूपपणे जशीच्या तशी माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. गाडी आणि तू काही दिवस या शहरातच काय, या राज्यात दिसायला नको. तुझे पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्स्फर झाले आहेत. रुहानने गालात हसत फोनवर बोलून फोन कट केला. 2 बोटांच्या चिमटीत आपला फोन गोल गोल फिरवत रुहान हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तिने मारलेल्या चपराकचा त्याने अगदी 10 ते 15 मिनिटात बदला घेतला होता. शिवानीला पुरतं हतबल करून सोडलं होतं. काय करेल शिवानी आता? दागिने गेले आणि पैसेही. कसा मार्ग काढेल या रुहानने टाकलेल्या संकटातून? शिवानी आणि रुहान हा खेळ रंगणार कसा? जाणून घ्यायचं असेल तर पुढील भाग नक्की ऐका. चला तर मंडळी, कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या. आता निरोप घेते. चला तर, राम राम मंडळी.